आमच्या पुसद शहरात शिवजयंतीनिमित्त मध्यरात्री पाळणा उत्सव साजरा केला गेला. तेथील हे दृश्य. आज सर्वत्र कसं शिवमय झालंय ना, तसं तर हे नेहमीच असतं. पण आज शिवजयंतीनिमित्त सगळं काही विशेष आहे. बरेच कार्यक्रम सुद्धा आहेत. ते सगळे कार्यक्रम आपण एकेकाने पाहणार आहोत. त्यामुळे व्लॉग कंटिन्यू पाहत राहा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या पुसद शहरातलं हे जल्लोष पहा, इकडे पहा सगळीकडे. मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इथनं रॅली सुरू होते आणि ती जाते ती इकडे. तर आता आपण जाणार आहोत पुढे आणि बरेचसे कार्यक्रम आहेत. करणला माहिती असणार काय काय कार्यक्रम आहेत. तुला माहिती आहे का काय काय कार्यक्रम आहेत? काय काय विशेष काय तर बघण्यासारखं बरंच सस्पेन्स रिलीज होईल. तर आपण सस्पेन्स रिलीज नाही करू, आपण आहे ना पाहूच सगळं. आणि फार चांगले असे उपक्रम आहेत. ठीक आहे, चला. क्षणभर हे दृश्य पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं जणू मावळतीचा हा सूर्य महाराजांना मुजरा करायला थांबला असावा. हे आहेत महाराजांचे मुस्लिम मावळे आणि आमच्या पुसद शहराचं वैशिष्ट्य. इथे जातीपातीला थारा नाही. या मुस्लिम मावळ्यांनी पाणी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे आणि सोबतच आहेत महाराजांचे छोटे छोटे मावळे. शिवजयंतीनिमित्त गुणवंतराव देशमुख माध्यमिक विद्यालयातर्फे आदिवासी नृत्य, ज्या आदिवासी नृत्याचं नाव आहे ढेमसा, जो आदिवासी गोंडी समाजामध्ये प्रसिद्ध नृत्य आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की ही जी प्रजात समजली जाते ही जंगली विभागातली आहे आणि अतिशय सुंदर असा डान्स आमचा आहे. नक्कीच तुम्ही रॅलीमध्ये जिजाऊंच्या वेशभूषेत असलेली ही चिमुकली तिचं आभूषण हरवलंय म्हणून रडत होती. पण तिचे वडील मात्र तिला समजावत होते. तुमची मुलगी की काय जिजाऊ बनवलं? रडत होती ती. तिला सांगा नेहमी जिजाऊ रडणाऱ्या नव्हत्या म्हणून, जरा समजायला लागलं की. हो की नाही? तशी समज येईलच तिला. हो ना, चालेल चालेल.
शिवजन्मोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. समाजामध्ये होळीला फार महत्त्व असते आणि इथे जे नृत्य सादर करण्यात येते शिवजयंती महोत्सवामध्ये ते याला लेंगी नृत्य म्हणतात आणि हे वैशिष्ट्य असं आहे की बंजारा समाज हा परंपरेनं होळी नृत्य लेंगी नृत्य सादर करीत असतो आणि या शिवजयंतीमध्ये वरोली तालुका मानोरा येथील हे लहान मुलांचं पथक यात सहभागी झाले आहे. हे प्रेक्षकांचं आकर्षण ठरत आहे. जसं या आधीसुद्धा आपण ऐकलं, हे आहे आदिवासी समाजाचं प्रसिद्ध नृत्य ढेमसा नृत्य. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. केरळाचा आहे. प्रसिद्ध बँड आहे चंदामेलम म्हणून. अच्छा. चंदामेलम. अच्छा अच्छा. त्याच्याबरोबर नृत्य आहे कथ्थकली. कथ्थकली. कथ्थकली नृत्य आहे. बरोबर. आणि हे केरळावरून आलेत ना? केरळवरून आलेले. की इकडेच असतात? केरळवरून तिरुवनंतपुरमहून आलेले. अच्छा, धन्यवाद.
आमच्या शहरातील रॅली ही तुम्हाला व्यवस्थित पाहता आली असेल अशी अपेक्षा करतो. लवकरच भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.